मी रुपाली. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी होते. माझं लग्न मयूरसोबत झालं होतं. मयूर एक अतिशय समजूतदार, प्रेमळ आणि जबाबदार माणूस होता. त्याच्यासोबत माझं आयुष्य सुरू झालं तेव्हा मला वाटलं की आता माझ्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद असेल. आणि खरंच, सुरुवातीचे दिवस अतिशय सुंदर होते. लग्नानंतरचे पहिले 2 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. मयूर सकाळी ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी घरी येताना माझ्यासाठी काहीतरी घेऊन यायचा. कधी फुलं, कधी चॉकलेट, तर कधी माझ्या आवडीचं काहीतरी खाण्याचं सामान. आम्ही सणासुदीला एकत्र कुठेतरी फिरायला जायचो. रविवारी सकाळी एकत्र नाश्ता बनवायचो. संध्याकाळी टेरेसवर बसून तासनतास गप्पा मारायचो. मयूरचं कुटुंब वेगळं राहत होतं. त्याचे आईवडील आणि त्याचा मोठा भाऊ गोपाल हे तिघे शहरापासून थोडं लांब गावाकडे राहत होते. मयूर त्यांना भेटायला महिन्यातून एकदा जायचा. मी सुरुवातीला त्याच्यासोबत जात होते, पण गर्भवती झाल्यावर डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे काही महिने मी घरीच राहिले. आमचा मुलगा सोनू जन्माला आला तेव्हा आमचं घर आनंदाने भरून गेलं. मयूर एक उत्तम वडील होता. रात्री सोनू रडला तर तो उठून त्याला सांभाळायचा. मला थकलेली पाहून घरातील कामात मदत करायचा. मी खरोखरच नशीबवान होते हे मला माहीत होतं. पण आयुष्यात सुख कायमचं राहत नाही हे मला लवकरच समजलं. आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण होणार होती. आम्ही एक छोटीशी पार्टी ठेवण्याचं ठरवलं. जवळचे काही मित्रमैत्रिणी हेच आमचे पाहुणे होते. मयूरला मी सांगितलं होतं की हा दिवस फक्त आपल्या मित्रमैत्रिणींसाठी व आपल्यासाठी असेल. आम्ही एक दिवस फक्त आमच्यासाठी घालवू. पण त्याच दिवशी सकाळी मयूरला फोन आला. त्याचा मोठा भाऊ गोपाल म्हणजे भाऊजी त्यांना शहरात काही कामासाठी यायचं होतं. मयूरने त्यांना आमच्याकडेच राहायला सांगितलं. मी थोडी नाराज झाले पण काहीच बोलले नाही. शेवटी ते मयूरचे भाऊ होते. भाऊजी दुपारी आमच्या घरी पोहोचले. ते वयाने 40च्या आसपास होते. उंच, गोरे आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचे. अजूनही ते अविवाहित होते, कारण त्यांच्या आईच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी लग्न टाळलं होतं असं मयूरने मला सांगितलं होतं. मी त्यांचं स्वागत केलं, चहा नाश्ता दिला. ते अगदी सौम्य व विनम्र वागले. त्यांच्याशी बोलताना मला कुठलीही अडचण वाटली नाही. संध्याकाळी आमच्या मित्रांची पार्टी होती. मी त्या दिवशी खास तयार झाले होते. नवीन साडी, दागिने, मेकअप सगळं मयूरसाठी होतं. पण जेव्हा मी खोलीतून बाहेर आले तेव्हा सर्वात आधी भाऊजींची नजर माझ्यावर पडली. ते क्षणभर तसेच उभे राहिले मला पाहत. मयूर स्वयंपाकघरात होता. भाऊजी मला म्हटले, "वाह भाऊजाई, आज तुम्ही खूपच सुंदर दिसतायत." त्यांच्या त्या वाक्यात काहीतरी वेगळं होतं. कौतुक होतं, पण त्यापेक्षा अधिक काहीतरी होतं. मी हसून धन्यवाद म्हणाले आणि मयूरकडे गेले. पण त्या क्षणापासून एक वेगळीच अस्वस्थता जाणवू लागली. पार्टी चांगली झाली. आमचे मित्र आनंदात होते. सोनूला सगळ्यांनी खूप लाड केले. पण मला सतत भाऊजींची उपस्थिती जाणवत होती. ते माझ्याशी सतत बोलायचा प्रयत्न करत होते. माझ्या साडीबद्दल, माझ्या स्वयंपाकाबद्दल, माझ्या कामाबद्दल त्यांनी अनेक प्रश्न विचारले. मयूर समोर असल्यामुळे मी सगळं सामान्यपणे घेतलं, पण मनातून मला थोडं विचित्र वाटत होतं. पार्टीनंतर भाऊजी म्हणाले, "मयूर, तुला खूप चांगली बायको मिळालीय. तिची काळजी घे." मयूरने हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "मला माहिती आहे दादा." असंच ती रात्र संपली. पुढचे काही दिवस मयूरची ऑफिसची सुट्टी होती. आम्ही एकत्र वेळ घालवणार होतो. पण भाऊजी सतत आमच्यासोबत असायचे. आम्ही चित्रपटाला जाणार तेव्हाही भाऊजीसोबत. आम्ही बाहेर जेवायला जाणार तेव्हाही भाऊजीसोबतच. आम्ही घरी असताना गप्पा गोष्टी करत असतानाही भाऊजी तिथेच असायचे. हळूहळू त्यांचं वागणं मला चिडवू लागलं. मयूरला मी एकदा हलकेच सांगितलं, "आपण थोडा वेळ एकटे तरी घालवू का?" मयूर म्हटला, "रुपाली, दादा काही दिवसांसाठी आलाय. असं त्याला एकटं सोडणं योग्य दिसणार नाही. तू थोडं समजून घे." त्यावर मी काहीच बोलले नाही. पण मनातून मला वाईट वाटलं. माझ्या आणि मयूरमधील तो मोकळेपणा, तो आनंद कमी होत चालला होता. काही दिवसानंतर मयूरला ऑफिसच्या कामासाठी 2 आठवड्यांसाठी बाहेरगावी जावं लागलं. त्याच्यासोबत मला जायचं नव्हतं, कारण सोनू अजून लहान होता आणि त्याला प्रवासाचा त्रास व्हायचा. मयूरने विचारलं, "तू येशील का?" मी नाही म्हटले आणि त्याला म्हणाले, "मी आणि सोनू घरीच राहू. तू जा आणि लवकर ये." मयूर गेला. घरात आता मी, सोनू आणि भाऊजी असे आम्ही तिघे होतो. सुरुवातीला सगळं सामान्य होतं. भाऊजी त्यांच्या कामात गुंतलेले असायचे, मी माझ्या कामात.
पण हळूहळू त्यांचं वागणं बदलू लागलं. भाऊजी मला सतत मदत करायचा प्रयत्न करत, "रुपाली, मी किराणा आणू का? तुला काही मदत लागेल का? रुपाली, तू थकलेली दिसतेस, मी सोनूला सांभाळतो," असं ते विचारत. सुरुवातीला हे मला चांगलंच वाटलं, पण नंतर त्यांचं बोलणं वेगळं होऊ लागलं. "तू इतकी मेहनत करतेस, घर सांभाळतेस, मयूरला तुझी काही किंमत कळते का? तुमच्यात सगळं ठीक आहे ना? तुला काही त्रास तर नाही ना?" मला त्यांचे ते प्रश्न विचित्र वाटले, पण मी विचार केला, कदाचित ते माझी काळजी म्हणून बोलत असतील. ते मयूरचे मोठे भाऊ आहेत, त्यांना माझ्याबद्दल काळजी वाटणं साहजिकच होतं. पण एके दिवशी ते असं एक वाक्य बोलले जे मला खरंच धक्का देणारं होतं. ते म्हणाले, "मयूर किती नशीबवान आहे की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. मला असलं नशीब कधीच लाभलं नाही." त्यांच्या डोळ्यात जी भावना होती ती मला स्पष्ट दिसली. मी घाबरले. माझं मन म्हणालं, "नाही, हे चुकीचं आहे." तेव्हाच मी तिथून बाजूला झाले. त्या रात्री मयूरला मी फोन केला. मला त्याच्याशी बोलायचं होतं, सगळं सांगायचं होतं. पण काय बोलू? भाऊजींनी काही चुकीचं केलेलं नव्हतं. त्यांनी फक्त काही वाक्य बोलली होती. कदाचित मी जास्त विचार करते असं मला वाटलं. पण मयूरशी बोलताना मला काहीतरी वेगळंच जाणवलं. तो थोडा रागवलेला वाटत होता. "काय झाले?" मी विचारलं. तर व्यर्थपणे म्हणाला, "काहीच नाही." मी विचारलं, "मयूर, तू ठीक आहेस ना?" "हो, ठीक आहे. मला झोप येते. गुड नाईट." एवढं बोलून त्याने फोन कट केला. मला धक्का बसला. मयूर माझ्याशी असं कधीच नव्हता बोलला. काय झालं होतं त्याला? मी रात्रभर विचार करत राहिले. पुढच्या दिवसात मयूर आणखीनच बदललेला दिसू लागला. तो फोनवर थोडाच बोलायचा, नीट उत्तर देत नसायचा. कधीकधी तो नशेत बोलायचा. मला काहीच समजेना. काय चुकलंय? आमच्या नात्यात काय बदल घडून आलाय? मी भाऊजींना विचारलं, "मयूरला काहीतरी झालंय का? तो थोडा वेगळा वागतोय." भाऊजींनी खूप विचार करून सांगितलं. ते म्हणाले, "मी तुला काहीतरी सांगू, पण तू वाईट मानू नको. मयूर आजकाल थोडा तणावात आहे. ऑफिसचं काम, घरची जबाबदारी आणि आईची प्रकृती." "आईची प्रकृती?" मी चकित झाले. "हो, आई आजारी आहे. मयूरला तिची खूप काळजी आहे. पण तो तुला सांगत नाही कारण त्याला वाटतं तुलाही काळजी वाटेल." मला एकदम वाईट वाटलं. मयूरने मला का सांगितलं नाही? मी त्याची बायको आहे. मला सगळं माहीत असायला हवं होतं. त्या दिवसापासून भाऊजी माझे विश्वासू बनले. ते मला मयूरबद्दल अनेक गोष्टी सांगू लागले. "मयूर बालपणापासून असंच आहे. तो आपल्या भावना कोणाला सांगत नाही. सगळं मनात दाबून ठेवतो. त्यामुळे तो तणावात दिसतो." "पण भाऊजी, आता तुम्ही सांगा मी काय करू?" ते म्हणाले, "तू त्याला समजून घे. त्याला थोडा स्पेस दे. त्याच्यावर ताण आणू नको." असं मला वाटलं, हो, हा सल्ला बरोबर आहे. मी मयूरला स्पेस द्यायला हवा. मी त्याला सतत प्रश्न करायला नको. भाऊजी आणखीही बोलले. ते म्हणाले, "मयूरला आईची खूप आठवण येते. पण तो गेल्या 6 महिन्यात एकदाही घरी आला नाही." 6 महिने? मी आश्चर्याने विचारलं. "पण तो महिन्यातून एकदा तरी जातोच." भाऊजी शांत राहिले. नंतर हळूच म्हणाले, "रुपाली, कदाचित तुला माहीत नसेल, पण मयूर गेल्या काही महिन्यांपासून घरी येत नाहीये. तो सांगतो की तो कामात गुंतलेला आहे." मला एकदम धक्का बसला. मयूर मला खोटं सांगत होता? तो घरी जात नव्हता? तो घरी जात नव्हता तर मग तो कुठे जायचा? माझ्या मनात संशय निर्माण झाला. कदाचित मयूरच कोणाशी तरी प्रेम प्रकरण असेल. कदाचित तो माझ्यापासून दूर गेला असेल. हे विचार मला पागल करू लागले. भाऊजी म्हणाले, "हे मी तुला बोलायला तर नको, पण तू मयूरची बायको आहेस. तुला सत्य माहीत असायला हवं. मयूर तुझ्यापासून काहीतरी लपवतोय." त्या रात्री मी झोपलेच नाही. माझ्या मनात हजारो विचार येत होते. मयूर मला सोडून जाणार का? आमचं लग्न टिकणार का? सोनूचं काय होणार? पुढच्या दिवसात मी मयूरशी बोलणं कमी केलं. त्याला फोन केला तर फक्त औपचारिकपणे बोलले, "हो, ठीक आहे. सोनू ठीक आहे. मीही ठीक आहे." यापेक्षा काहीच नसतं. मी बोलत नव्हते. मयूरलाही हे जाणवलं. त्याने विचारलं, "रुपाली, काय झालंय? तू ठीक आहेस ना?" "मी ठीक आहे." एवढंच मी बोलले. तो म्हणाला, "रुपाली, तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस. काहीतरी प्रॉब्लेम आहे का?" "नाही, काहीच नाही." आम्ही दोघेही एकमेकांपासून दूर जात होतो आणि मध्ये भाऊजी होते, माझ्या तथाकथित शुभचिंतक. पुढच्या काही दिवसांनी मयूर घरी परतला. पण आमच्यात त्याआधीचं प्रेम, त्याआधीचं नातं नव्हतं. आम्ही एकत्र राहत होतो, पण भावनिकदृष्ट्या आम्ही दूर जात होतो. मयूर सकाळी ऑफिसला जायचा, रात्री येऊन मध्य धुंद झोपायचा. मी घरातलं काम करायचे, सोनूला सांभाळायचे. भाऊजी अजूनही आमच्या घरीच होते.
ते आमच्या दोघांच्या जवळ यायचा प्रयत्न करत होते. मयूरला ते विचारायचे, तुला काय झालंय? पहिल्यासारखं का दिसत नाहीयेस? ते मलाही हिंमत देत होते. म्हणायचे, रुपाली, तू संयम ठेव, सगळं ठीक होईल. पण एके दिवशी सगळं बदललं. तो दिवस मी कधीही विसरणार नाही. त्या दिवशी संध्याकाळी भाऊजी मला म्हणाले, मला तुझ्याशी काहीतरी गंभीर बोलायचंय. तुला वेळ आहे का? मी होकार दिला. त्यावेळी भाऊजींचा चेहरा गंभीर होता. ते म्हणाले, मी आत्तापर्यंत जे सांगितलं ते सगळं खोटं होतं. मी चकित झाले. काय? मयूर घरी जात नाही? नाही. मयूर घरी जातो, महिन्यातून 2दा. तो आईला भेटतो, तिची सेवा करतो. तो कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनात नाही. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्यांचं बोलणं ऐकून माझं डोकं फिरायला लागलं. पण तुम्ही म्हणालात ते सगळं काय होतं? त्यावर ते म्हणाले, मी खोटं बोललो. मी तुला चुकीचं सांगितलं. मी तुझ्या मनात संशय निर्माण केले. आणि मी हे जाणून बुजून केलं. पण का? मी रागावून त्यांना विचारलं, तुम्ही असं का केलंत? भाऊजी शांतपणे म्हणाले, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो रुपाली. ते वाक्य ऐकून काही क्षणांसाठी माझं हृदय थांबलं. भाऊजी काय बोलत होते? ते पुढे म्हणाले, मी पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हापासून मला तू आवडू लागलीस. तुझं सौंदर्य, स्वभाव सगळं मला आवडलं. माझ्या भावाला हे सगळं कसं मिळालं आणि मला काहीच का नाही? मी सगळं आयुष्य आईसाठी जगलो. आणि मला काय मिळालं? मी भयभीत होऊन उभी राहिले. तुम्ही काय बोलताय? मला माहितीये हे चुकीचं आहे. मी मयूरची बायको आहे. पण प्रेम कुठे नियंत्रणात राहतं? मी तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला. मी मयूर आणि तुमच्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं, कदाचित तू मयूरला सोडून माझ्याकडे येशील. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप राग आला. मी म्हणाले, तुम्ही किती खालच्या पातळीचे विचार करताय. तुम्ही मयूरचे भाऊ आहात. तुम्ही हे कसं करू शकलात? भाऊजी डोकं खाली घालून बसले. ते म्हणाले, मला माहितीये मी चुकलो. पण आज मी तुम्हाला सत्य सांगतोय. मी हे घर सोडून जातोय. मी तुमच्या आयुष्यात यापुढे कधीच येणार नाही. पण जाण्यापूर्वी मला तुम्हाला सत्य सांगायचं होतं. मयूर तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो तणावात आहे, कारण आमची आई खरंच आजारी आहे. तिला हृदयाचा गंभीर आजार आहे. आम्ही तिच्या उपचारांसाठी पैसे जमा करतोय. त्याला ऑफिसमध्ये एक्स्ट्रा काम मिळालंय, त्यामुळे तो तणावात आहे. त्याने तुम्हाला सांगितलं नाही कारण त्याला तुमची काळजी होती. आणि गेल्या 6 महिन्यात तो घरी गेला नाही हेही मी खोटं बोललो. तो गेलाय घरी. मी तुम्हाला खोटं सांगितलं होतं. तो नेहमीच भेटतो. पण तुम्ही त्याच्यासोबत जात नव्हतात, कारण तुम्ही सोनूच्या कारणाने थकलेला असायच्यात. मयूरने तुम्हाला घरी येण्यास जबरदस्ती केले नाही. तेव्हा मी रडू लागले. मी किती मोठी चूक केली होती ते मला जाणवलं. मी माझ्या नवऱ्यापासून लांब जात होते, तेही 3ऱ्या व्यक्तीच्या कानभरणीवरून. भाऊजी म्हणाले, मला माफ कर. मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहिलं. पण आज माझ्या सतविवेकबुद्धीने मला सत्य सांगायला भाग पाडलं. तू आणि मयूर खूप चांगले जोडीदार आहात. तुमच्यात प्रेम आहे. ते तसंच कायम राहू द्या. एवढं बोलून भाऊजी तिथून निघून गेले, तेही कायमची. दुसऱ्या दिवशी मी मयूरला सगळं सांगितलं. भाऊजींनी काय केलं, मी कसं संशयात पडले, मी त्यांच्यावर कसा विश्वास ठेवला. मयूर शांतपणे ऐकत राहिला. नंतर त्याने मला मिठी मारली. रुपाली, मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझं आयुष्य आहेस. मी त्याला म्हणाले, पण मी तुझ्यावर संशय घेतला. तो म्हणाला, ते स्वाभाविक होतं. दादाने तुझ्या मनात विष भरलं होतं. तू चुकलीस, पण मीही चुकलो. मी तुला आईच्या आजाराबद्दल सांगायला हवं होतं. मी तुझ्यासोबत शेअर केलं असतं तर हे सगळं झालं नसतं. आम्ही दोघेही रडलो. त्या रात्री आम्ही तासनतास बोललो. आमच्यातील सगळे गैरसमज दूर झाले. मयूरने मला सगळं सांगितलं. आईच्या आजाराबद्दल, उपचारांसाठी लागणाऱ्या पैशांबद्दल आणि त्याच्या तणावाबद्दल, सगळं काही. तो म्हणाला, मी दारू का पिऊ लागलो माहितीये? कारण मी हरवलो होतो. माझी आई आजारी, माझी बायको माझ्यापासून दूर जात होती आणि मला काहीच समजत नव्हतं. मी त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाले, मला माफ कर मयूर. नाही, तू माफी मागू नकोस. आपण दोघेही चुकलो. पण आता आपण पुन्हा सुरुवात करूया. एक नवीन सुरुवात. त्या दिवसापासून आमच्या नात्यात एक नवीन ऊर्जा आली. मयूरने दारू पिणं सोडलं. तो घरी लवकर यायला लागला. आम्ही एकत्र बसून सोनूशी खेळायचो. रात्री एकमेकांशी बोलायचो. आपल्या दिवसाबद्दल, आपल्या भावनांबद्दल. काही महिन्यांनंतर आम्हाला भाऊजींबद्दल काही सत्य कळलं. मयूरला त्याच्या एका मित्राचा फोन आला.
त्यांनी सांगितलं की भाऊजी गंभीर नैराश्यात होते. त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्यास सुरुवात केली होती. मयूरला खूप वाईट वाटलं. दादा इतक्या दुःखात होता आणि मला काहीच माहीत नव्हतं. मी म्हणाले, त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं, पण ते स्वतः पीडित होते. एकाकीपणा, प्रेमाची भूक, कुटुंबापासून दूर राहणं या सगळ्यांनी त्यांना तोडलं होतं. भाऊजींची खबर मिळताच मयूर त्यांना भेटायला गेला. तो परतला तेव्हा थोडा दुःखी होता. तो म्हणाला, दादा खूप बदललाय. त्याला खूप पश्चाताप होतोय. त्याने माझी माफी मागितली आणि तुझी कधी भेट होईल का असं विचारलं. मी थोडा विचार केला. नंतर म्हणाले, त्यांना सांग की मी त्यांना माफ केलंय. पण भेटायची गरज नाही. काही जखमा भरी होण्यासाठी वेळ घेतात. मयूरने माझा हात पकडला आणि म्हणाला, तू खूप समजदार आहेस रुपाली. तू त्याला माफ करू शकलीस. त्या घटनेनंतर मी स्वतःच्या वागण्यावरही विचार करू लागले की मी कुठे चुकले. माझ्या स्वभावात मी काय बदल करायला हवेत. मला जाणवलं की मी खूप लवकर संशय घेते. कोणी काहीही बोललं की माझ्या मनात नकारात्मक विचार येतात आणि मी कोणावरही लगेच विश्वास ठेवते. आणि मला काहीतरी वाटलं की मी ते मनात दाबून ठेवायचं, स्पष्टपणे बोलायचं नाही. हे चुकीचं होतं. आता मी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसांनंतर आमच्या आयुष्यात एक नवीन शांतता आली होती. मी आणि मयूर एकमेकांशी खुल्या मनाने बोलू लागलो. एक दिवस संध्याकाळी चहा घेत घेत मी मयूरला म्हणाले, मयूर, आईचे उपचार कसे चालले आहेत? पैशांची काही अडचण असेल तर मला सांग. मीही माझ्या बचतीतले काही पैसे देऊ शकते. मयूरने माझ्या हाताला हलकेच स्पर्श केला. धन्यवाद रुपाली, पण तुझ्या पैशांची गरज नाहीये. माझ्या एक्स्ट्रा प्रोजेक्टमुळे पुरेसे पैसे जमा झालेत आणि दादानेही त्यांची बचत पाठवलीय. आईच्या ऑपरेशनची तारीख ठरलीय, पुढच्या महिन्यात. मग मी आणि सोनू तुझ्यासोबत येऊ त्यावेळी. आईला तिचा नातू पाहायचा आहे ना? मयूरच्या डोळ्यात अश्रू आले. खरंच? तू येणार आहेस? पण सोनूचा प्रवास? मी काळजी घेईन. हे आपलं कुटुंब आहे मयूर. संकट काळात आपण एकत्रच असायला हवं. ते ऑपरेशनचे दिवस होते. आम्ही तिघही गावी गेलो. मयूरची आई, माझी सासूबाई, तिला आम्हाला पाहून अनपेक्षित आनंद झाला. तिने सोनूला मिठी मारली आणि माझे कपाळ चुंबन केले. माझ्यासाठी इथपर्यंत आलात धन्यवाद, ती हळूच म्हणाली. ते काही दिवस खूप तणाचे होते, पण आम्ही एकमेकांसाठी होतो. ऑपरेशन यशस्वी झालं. डॉक्टरांनी सांगितलं की आता नियमित उपचाराने ती बरी राहील. घरी परतताना मयूरने रस्त्यात गाडी थांबवली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, तू माझ्यासोबत केलेलं सगळं मी कधीच विसरणार नाही. मी हसले. तू माझा नवरा आहेस ना? हेच तर नात्याचं खरं सुख. काही महिने गेले. एक दिवस मयूर ऑफिसहून आल्यावर एक छोटं पार्सल घेऊन आला. तुलासाठी, तो म्हणाला. उघडून पाहतो तर त्यात एक सुंदर डायरी आणि पेन होते. हे कशासाठी? मी विचारलं. तू म्हणालीस ना की तुला तुझ्या विचारांवर नियंत्रण ठेवायचे, स्पष्ट बोलायचे, म्हणून ही डायरी. जेव्हा काही वाईट विचार येतील तेव्हा लिहून काढ. मग मला दाखवायची गरज नाही, पण लिहिल्याने मन हलकं होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या काळजीची ही खूप सुंदर अभिव्यक्ती होती. आज आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही साजरा केला नाही, पण त्या दिवशी संध्याकाळी टेरेसवर बसून मयूर म्हणाला, हे 5 वर्ष सगळ्यात शिकवणारे होते. पण आता मला कळलंय की प्रेम म्हणजे फक्त गोड गोष्टीच नव्हे, तर संकटात एकमेकांचा हात न सोडणं, विश्वास ठेवणं आणि सतत संवाद साधत राहणं हे आहे. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि मला कळलंय की स्वतःच्या चुकांपासून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करणं हेच आयुष्य आहे. आजही मी परिपूर्ण नाही, पण आज मला वाटतं तुमच्याशी बोलू शकते. त्याने हसून सोनूकडे बोट दाखवलं, जो लहानशा गवताच्या मैदानात चेंडू खेळत होता. आपण एक चांगलं उदाहरण घडवलं पाहिजे याच्यासाठी. त्यानेही शिकावं की नातं म्हणजे सुखदुःखाची साथ. हो, मी म्हणाले. आणि भाऊजींबद्दल काय विचार? मयूर थोडा शांत झाला. दादा अजूनही थेरपी घेतायत. मी त्यांना फोन करतो. ते माफी मागतात आणि मी त्यांना सांगतो की सगळं ठीक आहे. पण अंतर ठेवणंच योग्य आहे. काही जखमा भरून काढता येतात, पण त्यांचा ठेपका राहतोच. मी त्याच्याशी सहमत झाले. काही गोष्टी माफ करता येतात, पण विसरता येत नाहीत. आणि ते बरंच आहे. आता आमचं आयुष्य साधं पण समाधानी आहे. मयूर आणि मी आमच्या स्वप्नांबद्दल बोलतो. एक लहानसं बंगला, सोनूसाठी चांगलं शिक्षण आणि वर्षातून एकदा कुटुंबासोबत सहल. कधीकधी वाद होतात, पण आता आम्ही ओरडण्याऐवजी बसून चर्चा करतो. कधीकधी संशयाचे काळे ढग दाटून येतात, पण मी लगेच डायरी काढून मनातलं लिहून काढते आणि नंतर मयूरशी बोलते. आजच्याच दिवसापासून नवीन सुरुवात केली असं नाही,
पण प्रत्येक दिवसासोबत आमचं बंधन दृढ होत गेलं. आम्ही शिकलो की खरं प्रेम म्हणजे सुंदर क्षणांपेक्षा वाद, गैरसमज आणि क्षमाशक्तीतून मार्ग काढणं हे आहे. आणि हेच जीवनाचं खरं सुख आहे. अपूर्णतेतून परिपूर्णता शोधणं आणि प्रवासाच्या प्रत्येक वळणावर एकमेकांसाठी असणं.